प्रश्न 11वा. तर 7148 जसे 5 तसे 5986 तसे किती. तर जसा याचा संबंध या 5 सोबत काय लागलेला आहे तसाच याचा संबंध याच्यासोबत लागणार आहे. तर आता बघा आपण पाहू. आता या सगळ्या अंकांची आपण बेरीज करू. 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, 13 आणि 7 किती 20. तर 20 ही संख्या 5च्या पटीमध्ये आहे. 5 20. तर आता आपण ह्या पण संख्येची तशीच बेरीज आधी करून घेऊया. 9 आणि 5 14, 14 आणि 8 22, 22 आणि 6 28. आता आपल्याकडं पर्यायात संख्या काय आहेत बघा. 7 9 10 आणि 6. तर 28 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येमध्ये आहे 7. म्हणजेच 28 ही 7च्या पटीमध्ये आहे. जसं 5च्या पाड्यामध्ये 4च्या पटीत 20 आहेत तसं 7च्या पाड्यामध्ये 4च्या पटीमध्ये 28 आहेत. 7 चोक 28. म्हणून या ठिकाणी 7 हा पर्याय योग्य आहे. पहिला. आता 85 जसे 6 तसे 87 जसे काय येते. तर तसा जसा 85चा संबंध 6 सोबत लागलेला आहे तसा 87चा पुढच्या संख्येशी संबंध लागणार आहे. तर आता बघा 85चा कसा संबंध लागलेला आहे. तर बघा याचा संबंध कसा लागलेला आहे सांगते. 6 जर आपण 85ला जर भागलो तर आपली बाकी 1 उरती. कारण 6 1 6, 2 उरले 25 झाले, 6 चोक 24 म्हणजे 1 बाकी उरत आहे. तर तसंच आपण खालील पर्यायामधून 87ला जर भाग घातला तर या ठिकाणी 2 जर आपण भाग घातला तर 2 चोक 8 आणि 2 त्रिक 6 म्हणजे 6 गेले तर 1 बाकी उरायला लागली. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी 2 हे उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. त्याच्यानंतर 13वा प्रश्न काय म्हणतो आपल्याला की 8 जसे 65 तसे 6 जसे काय. 8चा संबंध 65 सोबत कसा लागलेला आहे ते बघू आपण. 8चा वर्ग. आता 8चा वर्ग येते. 8 8 64 आणि 1 न ही संख्या मोठी आहे. 6 6 36, 36 न 1 मोठी म्हणजे 37. या ठिकाणी 37 हे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 वर आहे. त्याच्यानंतर 48 जसे 21 तसं 59 जसे काय. तर या संख्येचा संबंध आपण कसा लागलेला आहे पाहूत आपण. 48 21 म्हणजे बघा 8 आणि आपण 4ची जर बेरीज केली 8 आणि 4 काय व्हायलेत 12 व्हायलेत. 12ची ही संख्या उलट केलेली आहे. तर 9 आणि 5 किती व्हायलेत 14. 14चे उलट जर आपण केलं तर काय येते इथं 41 येते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. आता 13 जसे 42 तसं 9 जसे काय. आता मला सांगा 13चा पाडा जो आहे तो आपण 13चा पाडा जर मध्ये 42 ही संख्या नाही पण 13 न भागायचं 42ला. 13 दुनी 26 33 39. जर 42 मधून आपण जर 39 जर काढले तर किती उरतात 3 उरतात. मग आता आपल्याला काय करायचं आहे की 9चा पाडा. तर या ठिकाणी 13 त्रिक 39 जसं आपण 3च्या पटीत गेलो तसं 9 न 3च्या पटीत जायचं. 9 त्रिक 27. पण 27 पेक्षा आपल्याला काय करायचं आहे मोठी संख्या 3 न मोठी संख्या काढायची आहे. किती येते 30. या ठिकाणी 30 हा पर्याय आपला येतो. पर्याय क्रमांक 4. तर 16वा प्रश्न काय म्हणलाय बघा. 16 102. 16चा जसा संबंध 102 सोबत लागलेला आहे तसा 13चा संबंध कशासोबत लागतो. तर मला सांगा 16चा पाडा म्हणल्यानंतर आपण काय म्हणतो 16 सखी 96. 96 पेक्षा 6. 96 मध्ये जर आपण 6 मिसळले 96 मध्ये जर 6 मिळवले तर 102 आले. तसंच मग आपण काय करायचं 13चा पाडा 6 पर्यंत 6च्या पटीत जायचं. 13 चौक 2 13 5 5 13 संग 78. 78 मध्ये आपण 6 मिसळले. 8 आणि 6 14ला 4 हातचाला 1 8 म्हणजे 84 येते. हा चौथा पर्याय. काय केलं लक्षात आलं. 16चा 6च्या पटीत गेलो. 16 सखी 96. 96 मध्ये 6 मिसळल्यानंतर 102 आले. तर या ठिकाणी 102 आले. तसंच आपण 13च्या 6च्या पटीत गेलो. 13 संग 78 आले. 78 मध्ये 6 मिसळले 84 आले. कळालं. आता जसा 40चा संबंध 18 सोबत काय लागलेला आहे 50चा त्या पुढच्या संख्येशी लागणार आहे. तर 40चा संबंध 18 सोबत काय लागलेला असेल बरं. आता बघा
18च्या 18 आपण 2च्या पट्टीत गेलो. 18 दुनी 36. तर 18 दुनी 36 केल्यानंतर 36 मध्ये जर 4 मिसळले तर 40 येतात. या ठिकाणी आपण 18 दुनी 36 आणि 36 मध्ये जर 4 मिसळले तर काय येते? 40 यायला लागलेले आहेत. बरोबर आहे. तर मग आता हे 50 येण्यासाठी, तर 50 मधून आता हे इथं कसं आहे 4 मिसळले होते, म्हणजे आता या 50 मधून आपण 4 अगोदर आपल्याला काढून घ्यावे लागतील. 50 मधून जर 4 काढले तर किती उरतात? 46. मला सांगा खालच्या कोणत्या ह्याच्यामध्ये 46 आहेत? 23च्या पड्यात 23 दुनी 46. म्हणजे 23ला जर आपण 2 न गुणलं, 23 दुनी 46 आणि 46 मध्ये जर आपण 4 मिसळले तर 50 येतात. जसं 18 दुनी 36, 36 मध्ये जर आपण 4 मिसळले तर 40 आले. तसं 23 दुनी 46, 46 मध्ये 4 मिसळले तर 50 येतात. म्हणून 23 ही पर्याय येतो. एक्स म्हणजे हे रोमन अंकामध्ये 10 आहेत. रोमन अंकातले एक्स म्हणजे हे 10. तर मग ही संख्या कोणती असेल बरं? 19. हे 10 आणि हे 9 म्हणजे 19. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता 853 जसे 421 तर 799 चा संबंध पुढच्या संख्येसोबत येणार आहे. आता 853 चा 421 सोबत काय संबंध आला असेल तर या ठिकाणी आपण पाहू. तर या ठिकाणी बघा, आपण जर 3 मधून जर 2 काढले, वजाबाकी करताना 3 मधून 2 काढले तर हे बरोबर 1 येतात. त्याच्यानंतर 5तून जर आपण 3 काढले, 5तून 3 काढले तर 2 आले आणि 8 मधून जर 4 काढले तर 4 आले. म्हणजे 2 3 4 असे अनुक्रमे 2 3 4 ह्या संख्येतून आपण काढून टाकू तसेच. तर या ठिकाणी 2, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 4 काढू. 9तून 2 गेल्यानंतर 7 उरतात. 9तून 3 गेले तर 6 उरतात आणि 7 मधून 4 गेले तर 3 उरतात. म्हणजे 367 हे आपल्या पर्यायामध्ये आहेत का पहा. तर आहे पहिला पर्याय. त्याच्यानंतर 83 चा संबंध 94 सोबत आला, तसा 38 चा पुढच्या संख्येसोबत येणार आहे. तर 83 चा 94 सोबत कसा संबंध आला बघा. तर 3 पेक्षा 1 न मोठी 4 आणि 8 पेक्षा 1 न मोठे 9. तसं 8 पेक्षा 1 न मोठे 9 आणि 3 न मोठे 1 4 म्हणजे 49 कुठं आहे? या ठिकाणी आहे. आता हे 10 आहेत. 10चे दुप्पट 20 झाले. तर एल म्हणजे किती? 50. 50 चे दुप्पट किती? 100. तर 100 साठी काय आहे? सी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. या गणितामध्ये बघा 7 जसे 64 जे आहेत, जर 7च्या पुढची क्रमाने येणारी संख्या कोणती आहे? 8. म्हणजे पुढच्या संख्येचा वर्ग आहे ही संख्या. म्हणून 6च्या पुढची संख्या किती आहे? 7. मग 7चा वर्ग काय येणार? 49 येणार. म्हणून पर्याय क्रमांक 3 येतो. त्याच्यानंतर 935 चा 593 हा संबंध लागला. तर 468 चा किती लागेल? तर बघा या ठिकाणी संख्या बदललेली आहे. मधली संख्या एकक स्थानावर गेलेली आहे. या ठिकाणी मधली संख्या एकक स्थानावर जर आपण टाकली तर 6 येते. त्याच्यानंतर शतक स्थानावरची संख्या दशक वर गेली. या ठिकाणी शतक स्थानावरची संख्या दशक स्थानावर 4 ठेवली. त्याच्यानंतर 5 ही एकक स्थानावरची शतक स्थानावर गेली. 8 ही एकक स्थानावरची शतक स्थानावर गेली. तर 846 आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर या ठिकाणी येतं. 25 चा संबंध 500 सोबत कसा लागलेला आहे बघा. तर या 25 मधून जर आपण 5 काढले, आता 25 आहेत हे, या ठिकाणी काय आहे आपले 25. 25 चा एकक काय आहे? 5 आहे. तर ह्या 5 ला जर आपण 25 मधून काढलं तर या ठिकाणी 20 येतं. तर 20 आल्यानंतर हे जे पुढचे 500 आलेले आहेत, तर 20 न काय केलेलं आहे, परत ह्या मूळ संख्या जी आपली पूर्वीची संख्या जी 25 आहे मेन, त्या संख्येला जर आपण गुणलं 25 0 0 25 दुनी 50 तर 500 यायला लागलेले आहेत. म्हणजे एकक स्थानाचा अंक जो आहे 5, तर या संख्येतून 5 काढून टाकले, आले 20. मग त्या 20 न परत याच संख्येला गुणायचं. तसं 15चा एकक स्थानाचा अंक काय आहे? 5. मग आपण 15 मधून जर 5 काढले तर 15 मधून 5 काढले तर किती येतात? 10. तर 10 न परत 15लाच गुणायचं आणखी. तर 10 न जर आपण 15ला गुणलं तर 10 × 50 ला 0 हात चाले 5. 10 1 10 आणि 5 15, 150 आहेत का याच्यामध्ये? पर्यायामध्ये आहेत. काय केलेलं आहे की 25 मधून हे 5 एकक स्थानचा अंक काढला, आले 20. 20 न या मूळ 25लाच गुणलं तर 500 आले. म्हणून 15चा एकक 5 आहे. 15 मधून 5 काढले, आले 10. 10 न 15ला गुणलं तर मग 150 आलेलं आहे.